नमस्कार, आपण बघत आहात द पोलीस टाइम्स मराठी। मुंबईतील एका सराफा व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याने तब्बल 91,34,295 रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। मनमाड लोहमार्ग पोलिसांनी आणि छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत या प्रकरणाचा पर्दाफाश केला असून 2 आरोपींना अटक केली आहे। तसेच त्यांच्याकडून 80,84,295 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे। अटक करण्यात आलेल्यांमध्ये नरेश नेमाराज जाट वय 27 वर्ष, मूळ राहणार सागर मध्य प्रदेश आणि लक्ष्मण भाराराम लोढा वय 26 वर्ष, सध्या राहणार हडपसर पुणे यांचा समावेश आहे। तर राजू ओराराम परिहार वय 32 वर्ष, मूळ राहणार पाली राजस्थान हा फरार आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नरेश जाट हा मुंबई व मध्य प्रदेशातील सराफा व्यापारी राजेंद्र चौधरी यांच्याकडे मागील 5 वर्षापासून काम करत होता। त्याच्यावर मालकाचा पूर्ण विश्वास असल्याने सोन्याचे कच्चे मटेरियल आणि रोख रक्कम वाहून नेण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती। दरम्यान नरेश, लक्ष्मण आणि राजू यांनी मिळून चोरीचा बनाव रचण्याचा कट आखला। नरेश हा 3 जून रोजी विदिशा मध्य प्रदेश येथून पंजाब मेल एक्सप्रेसने प्रवास करत होता। 4 जून रोजी पहाटे मनमाड रेल्वे स्थानकावर गाडी आल्यानंतर तो बाथरूमला गेल्याचा बहाणा करून सीटवर ठेवलेली बॅग साथीदारांनी घेऊन जाण्याचे नियोजन करण्यात आले होते। त्या बॅगेत 56 लाखांची रोख रक्कम आणि 35,34,295 रुपयांचे सोनं चांदीचे दागिने असा एकूण 91,34,295 रुपयांचा मुद्देमाल होता। नियोजनाप्रमाणे लक्ष्मण ओढा आणि राजू परिहार यांनी बॅग घेऊन पलायन केले। यानंतर नरेश जाट याने मनमाड लोहमार्ग पोलिसात चोरीची फिर्याद दाखल केली। मात्र तपासादरम्यान रेल्वे स्थानकावरील CCTV फुटेजमध्ये 2 संशयित व्यक्ती बॅग घेऊन जाताना दिसल्या। पोलिसांनी हे फुटेज व्यापाऱ्याला दाखविल्यानंतर त्याने त्यातीलच एकाची ओळख माजी कर्मचारी लक्ष्मण लोढा म्हणून पटवून दिली। त्यानंतर पोलिसांचे पथक पुण्यात दाखल झाले आणि लक्ष्मणला ताब्यात घेतले। चौकशीत संपूर्ण कट उघडकीस आला। नरेश या बनावाचा सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यालाही अटक करण्यात आली असून एकूण 80,84,295 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानिक गुन्हे शाखा व मनमाड लोहमार्ग पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली आहे। फरार आरोपी राजू परिहार याचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे।